माझे नाव दीपाली कांबळे आहे. मी येसवडी गावात राहते. येसवडी गावात आमचे क्षेत्र तिथं जवळच आहे खडी क्रेशर पाशी. कारण की ती खडी क्रेशर बंद व्हावं हीच आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली. त्यांनी जे आता काय सायन्स सही वगैरे करून दिलेले आहेत काय पुढचे ते गट नंबर 122 यांना आम्ही ते निवेदन कलेक्टर ऑफिस सरांना दिलेले आहे. ते आता जर ही खडी क्रशर मशीन जर नाही बंद झाली तर ही आम्ही येऊन काही दिवसांनी उपोषण धरून आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे. कारण की त्या धुळीपासून इतका आम्हाला त्रास होतोय. आमचे जे बोरचे पाणी ती कमी आले, जे आम्ही घर बांधकाम कच्चं बांधण्यात आलं ते सुद्धा आमचं डासून पत्रे वगैरे ह्या वाऱ्या कावरांनी ते उडून गेलेले आहेत. आमची शेती करायला गेलो की त्या शेतीत बी काहीच माल आमचा व्यवस्थित येत नाही. पूर्ण धुळीने शेतीवर परिणाम व्हायला लागलेले. आम्हाला एकच सांगणं आहे कलेक्टर साहेबाला की हे आमची येसवडी गावातली खडी क्रशर मशीन बंद पडावी हीच आमची विनंती आहे. आम्ही 8-15 दिवस आता वाट बघणार आहे. नाही ह्यांच्याच्यानी झालं तर आम्ही इथं येऊन उपोषण सुद्धा करायला तयार आहे. हीच माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे आणि यांनी लवकरात दक्षता घ्यावा हीच आमची विनंती आहे सर्व महिलांची. सुनीता भरत पिसे, मी येसवडी गावात राहते. आमची इथं खडी मशीन झाली आहे. ते खडी मशीनीचं नाव आहे स्वप्नसृष्टी स्ट्रॉंग क्रेशर, गट नंबर 122 येसवडी येथे. ती खडी क्रेशर बंद करण्यात यावी, नाही तर आम्ही इथं उपोषण धरणार आहे. त्यामुळे आमच्या पिकाचे नुकसान होत आहे. आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण पसरत आहे. त्यामुळे आम्हाला आजार जडले, कुठं काय झालं तर याचं हे कोण घेणार, जोखमदारी कोण घेणार आहे? नाहीतर आम्ही इथंच बसणार, आत्महत्या करणार इथं येऊन. याचं काहीतरी कलेक्टर साहेबांनी आमचा विचार करून हे केले पाहिजे, मान्यता दिली पाहिजे बंद करण्यात. येसवडीत राहते मी. आम्ही येसवडी गावापासून खडी क्रेशर शेजारीत राहायला येतो. खडी क्रेशर झाल्यापासून आम्हाला खूप त्रास होतोय. आमच्या शेजारी पोल्ट्री आहे, ती पोल्ट्री बंद पडली. आमच्या विहिरीचं पाणी गेले, बोरचं पाणी गेलेलं आहे. सगळ्या पिकांवर धूळ बसलेली आहे. आज आमचं टमाटो आहे, त्या टमाट्याला सगळी धूळ बसल्यामुळे आमचं मार्केटला सुद्धा विकलं जात नाही. दुसऱ्यांचं 1000 रुपयाला कॅरेट जातं, आमचं 200 रुपयाला जातं. आम्ही एवढं कष्ट करून मेहनतीने शेतीत कष्ट करून आमचा उपयोग काय? आज ती खडी क्रेशरमुळे आम्हाला जास्त त्रास होतोय. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे की ही खडी क्रेशर कायम बंद झाली पाहिजे. नाही जर बंद झाली तर आम्ही त्या खडी क्रेशरवर जाऊन फाशी घेऊ, नाहीतर इथं कलेक्टर ऑफिसला येऊन औषध घेऊ. ही आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती की ही खडी क्रेशर बंद करा. आणि आमच्या मुलांना बी त्रास होतोय, शाळेत जायला शेजारीनच रस्ता आहे. सगळे आम्ही तिथं रानात शेजारीच राहायला आहेत. आमचे घर उरलेत, आमच्या गुरांचे गोटे उरलेत, आमच्या बोरचं पाणी गेलेलं आहे. बोरला आम्हाला पाणी प्यायला बोरचंच पाणी, त्याच्यामुळे आम्ही पाणी गेल्यामुळे आम्ही प्यायचं काय? आता शेतात आम्ही राहतो, त्याच्यामुळे आम्हाला दुसरं पाणी प्यायला साधन नाही. तिथं बोरचं पाणी, विहिरीचं पाणी सगळं खराब झालेलं आहे. त्या धुळीचं पाण्यावर धूळ येऊन बसती, तीच पाणी आम्ही पितो. आम्हाला पाणीच नाही दुसरं प्यायला. बोरचं बी पाणी कमी झालेलं आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.